नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम चविष्ट असा छोले मसाला बनवणार आहोत। तुम्ही कधीच याची चव विसरणार नाही, इतकं स्वादिष्ट। चला तर आता आपण रेसिपी पाहूया। तर इथे आपण हे 1 वाटी छोले रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते। तुम्ही ते बघू शकता। भिजून झाल्यानंतरही इथे मी हे जे छोले आहेत हे साधारण 1-2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता हे जे छोले आहेत हे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी भाजीचा एक कुकर घेतलेला आहे, छोटा असतो तो। यामध्ये आता आपण हे छोले ॲड करूयात। यामध्ये आपण पाव चमचा मीठ ॲड करूयात। अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार। पाव चमचा आपण हळद ॲड करूयात। यामध्ये आता आपण गरजेनुसार पाणी ॲड करूयात। 1 चमचा यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत। पोह्याचा जो चमचा असतो त्याने आपण इथे तेल ॲड केलेला आहे। तेल ॲड केल्याने हे जे छोले आहेत हे अगदी पटकन शिजतात, आतूनही एकदम छान असे सॉफ्ट बनतात। आता आपण याचं झाकण लावून गॅसवर ठेवूयात। आता याच्या आपण फक्त 3च शिट्ट्या करून घेणार आहोत, तोपर्यंत आपण बाकीचं तयारी करूयात। तर आता इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये इथे हे 1 मोठा चमचा धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। आता हे आपण हलकेसे भाजून घेणार आहोत। या स्टेजला तुम्हाला जर खडा मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता, तेही आपण भाजून घ्यायचे आहेत। पण जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर तुम्ही जो गरम मसाला असतो तोही नंतर ॲड करू शकता यामध्ये भाजी बनवताना। तर इथे हे आपण हलकेसे भाजून घेऊयात। आता हे भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व त्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आता हे थंड झाल्यानंतर आता आपण इथे एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे, यामध्ये ॲड करूयात। आपल्याला ह्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। एकदम मिक्सरला चालू बंद करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर हा जो वाटलेला मसाला आहे हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही ते बघू शकता, ही अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे जिरे व धने। कडधान्याची भाजी, कोणतीही कडधान्याची भाजी तुम्ही जर बनवत असाल तर त्यामध्ये अशा प्रकारे जिरे व धने सुरुवातीला भाजून त्याची अशा प्रकारे एकदम फाईन पावडर बनवून घ्या, ती त्यामध्ये ॲड करा। खूपच भाजी चविष्ट बनते, एकदा हे नक्की ट्राय करून बघा। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करणार आहोत। इथे मी हे 2 मोठ्या आकाराचे बारीक कट केलेले कांदे घेतलेले आहेत, याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर याच जारमध्ये आपण 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या व 3 काप आल्याचे हे आपण यामध्ये ॲड करणार आहोत। याची एकत्रच एकदम छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। चला तर आता आपण हे वाटून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता। आता यामध्ये आपण लसूण, कांदा, आलं हे तिन्हीची पेस्ट एकत्र मिक्स करून वाटून घेतलेली आहे। याची वेगळी अशी आलं लसूणची पेस्ट किंवा कांद्याची वेगळी पेस्ट अशी बनवायची गरज नाही। तुम्ही हे एकत्रही अशा प्रकारे बारीक वाटून घेऊ शकता, यानी याला टेस्टही खूप छान येते। आता हेही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर आता याच मिक्सरच्या जारमध्ये आपण टोमॅटो प्युरी बनवून घेणार आहोत। तर इथे मी हे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे, ते आपण यामध्ये ॲड करूयात व त्याची आपण एकदम बारीक अशी प्युरी बनवून घेणार आहोत। तर यामध्ये वेगळं काही ॲड करायची अजिबात गरज नाही। तर आता छोले मसाला बनवण्यासाठी टोमॅटो प्युरी ही एकदम तयार आहे, तीही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर भाजी बनवण्यासाठी हे सर्व मसाले एकदम तयार आहेत, प्युरी तयार आहे। आता आपण कुकर उघडून बघूयात। तर तुम्ही इथे बघू शकता, आपण हे जे छोले छान असे शिजून घेतलेले आहेत। मी तुम्हाला एक असं तोडून दाखवते, अगदी मऊसूद आतपर्यंत शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे अशा प्रकारे छोले शिजवताना यामध्ये फक्त मीठ, हळद व 1 चमचा तुम्ही तेल ॲड करून बघा, अगदी आतपर्यंत हे जे छोले आहेत मऊसूद शिजतात। एकदा ही नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक।
तर चला तर आता आपण छोले मसाला बनवून घेऊयात। इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपण तेल ॲड करूयात। यामध्ये मी साधारण एक छोटी अर्धी वाटी तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण वाटून घेतलेला जो कांदा आलं लसूणची जी पेस्ट आहे ती सर्वात आधी ती ॲड करणार आहोत। इथे फ्लेम मीडियम ठेवायचा आहे, हाय ठेवू नका, नाहीतर ह्याचे जे कण असतात छोटे छोटे ते अंगावर उडू शकतात। आता आपण मीडियम फ्लेमवरच हे साधारण एक 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत। साधारण एक 2 ते 3 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरही नंतर तुम्ही हे परतून घेऊ शकता। या कांद्याचा थोडासा कच्चापणा जास्तपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, याचे जे बबल्स आहेत ते हळूहळू कमी झालेले आहेत। याचं थोडंफार जे मॉइश्चर आहे तेही अगदी कमी झालेलं आहे। हे अशा प्रकारे एकदम कोरडं करून घ्यायचं आहे। याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण ही जी टोमॅटो प्युरी आहे ती ॲड करणार आहोत। इथे फ्लेम हा मीडियम ठेवलेला आहे। टोमॅटो प्युरी ॲड करून झाल्यानंतर हे आपण साधारण एक 2 ते 3 मिनिटं छान असं मिक्स करून घेणार आहोत। चांगल्या प्रकारे हे परतून घ्यायचं आहे, म्हणजेच टोमॅटोचाही कच्चापणा थोडासा कमी झाला पाहिजे। टोमॅटो प्युरी ही छान अशी परतून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याला एकदम छान असा डार्क कलर आलेला आहे, म्हणजे समजून जा की आपण ही जी टोमॅटो प्युरी आहे ही छान अशी कच्चापणा जास्तपर्यंत आपण ही परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण हा जो गरम मसाला घेतलेला आहे म्हणजेच धने व जिरे आपण वाटून घेतलेला आहे हे आपण यामध्ये ॲड करूयात। हे साधारण 1 मिनिटभरच परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवलेली आहे। सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे व अगदी थोडंसं गरजेनुसार यामध्ये मीठ घेतलेलं आहे, कारण छोले शिजवतानाही आपण त्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं। आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूयात। लो फ्लेम असतानाच हे मिनिटभर आपण हे मसाले यामध्ये परतवून घेणार आहोत। आता हे आपण एकदम छान असं परतवून घेतलेलं आहे। आता या चमच्याला जो एक्स्ट्राचा मसाला लागलेला आहे हा आपण काढून घेऊयात। काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण जे शिजून घेतलेले छोले आहेत ते आपण ॲड करणार आहोत। यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे हेही ॲड करायचं आहे, कारण यामध्ये आपण छोले शिजून घेतलेले आहेत, त्याचा जो अर्क असतो तो यामध्ये उतरतो। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात। मीडियम फ्लेम ठेवलेला आहे। हे मिक्स करून घेतल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत। एकच उकळी येऊन द्यायची आहे, त्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। साधारण 8 मिनिटं यावर झाकण ठेवायचं आहे, शिजून घ्यायचं आहे। साधारण एक 8 ते 10 मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून बघूयात। तुम्ही बघू शकता एकदम खमंग असा हे छोले मसाले बनवलेले आहेत, त्याचा एकदम छान असा सुवास येत आहे। आता यामध्ये आपण किचन किंग मसाला ॲड करणार आहोत। यामध्ये आपण 1 चमचा किचन किंग मसाला ॲड करूयात। मसाला ॲड केल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात। आता आपण गॅस बंद करूयात व यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। मस्त असा हा छोले मसाला झालेला आहे, एकदम चमचमीत, एकदम चविष्ट। चला तर आता आपण हा सर्व करूयात। एकदम चविष्ट छोले मसाला जो तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता। इतका अप्रतिम बनतो हा छोले मसाला। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।